प्रत्येक हॉस्पिटलला कंपन्या सप्लाय करणाऱ्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कसं आहे समजा सर, आपल्या रुग्णालयामध्ये ज्या काही औषधी पेशंटला दिल्या जातात तर सगळ्यात पहिले त्याचा पुरवठा आपल्याला कोण आणि कशा पद्धतीने? आपल्याकडे दोन प्रकारच्या याच्या पुरवठा होतात. एक तर आपण टेंडर करतो आणि एक आपल्याकडे शासनाकडून त्याचा पुरवठा होत असतो. अच्छा, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर कशी आहे सर? स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर आपल्याकडे ज्यावेळेस ड्रग्स सप्लाय करतात त्यावेळेस आपल्याकडे कंपनी आपल्याकडे सर्टिफिकेट देते की त्याचं ड्रग्स वापरण्यात योग्य आहे की नाही. त्यानंतर आपण स्वतःहून NABL आपण त्याचे सॅम्पल्स पाठवत असतो. सॅम्पल्स आल्याच्या नंतर ते आपल्याला वापरण्यास योग्य असल्यानंतर आपण ते वापरत असतो. मग हे रिपोर्ट येईपर्यंत वापरात येतात हे ड्रग? आपण सप्लाय करत असतो आणि जे समजा आपला तुटवडा जर आढळून आला तरच आपण ते वापरतो, बाकी वापरत नसतो आपण. म्हणजे कुठलाही ड्रग आल्यानंतर साधारणपणे 6 महिने वर्ष 2 ते 3 महिन्यामध्ये ते आपल्याकडे NABLचे रिपोर्ट्स आल्यानंतर आपण ते वापरत आणत असतो. म्हणजे आता NABLच्या रिपोर्टमध्ये कुठले ड्रग जे आहेत ते फ्युरियस आपल्याकडे याच्यामध्ये फ्युरियस ड्रगमध्ये आपल्याकडे NABLचा एक ड्रग आपल्याकडे अमॉक्सक्लॅब एका कंपनीचं आपल्याकडे थोडंसं स्पुरियस म्हणून आढळलेलं आहे. तसं आपण FDAला पण कळवलेलं आहे आणि FDAने आपल्याला ते टॅबलेट सीज केलेले आहेत. किती साधारणतः 1.5 लाख टॅबलेट्स सध्या अमॉक्सक्लॅबच्या आपल्याकडे. कशाच्या वापराच्या टॅबलेट? अमॉक्सक्लॅब हे अँटीबायोटिक असतं, पूर्ण अडल्ट पेशंटसाठी आपण वापरतो ते. सर, एक मेडिकल एक्सपर्ट म्हणून मला हे तुम्हाला विचारायचं आहे की असे जे ड्रग आहेत समजा तर फ्युरियस निघाला आणि त्याच्या आधी जर पेशंटला दिला असेल तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो का निगेटिव्ह? आता ह्याच्यामध्ये तर ह्याच्यात काय कंटेंट त्याच्यामुळं आढळून आलेलंच नाही आहे आणि हा मागच्या वर्षीचा स्टॉक आहे, त्यामुळे असं मला वाटत नाही कोणाला काय परिणाम झाला असेल. थँक्यू. सीज केलं.